नक्कीच विश्वास आहे हे गीत आपल्यासाठी आशीर्वादाचं परमेश्वर केल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वर मेढपाळ माझा, मजला कसली भीती, दिवस रात्र माझ्या सांगाती, मजवर त्याची प्रीती. हिरव्या कुरणीने तो मजला, प्रेमे मजला सरवितो. हिरव्या कुरणीने तो मजला, प्रेमे मजला सरवितो. ओढ्याचे मज देतो पाणी, माझ्या जीवा फुलवितो. परमेश्वर मेंढपाळ माझा, मजला कसली भीती, दिवस रात्र माझ्या सोबती, मजवर त्याची प्रीती. आपुल्या नावासाठी देव सत्यपथाने मजले तो. आपुल्या नावासाठी देव सत्यपथाने मजले तो. अरिष्टातुनी वाचवितो मज, माझ्या जीवाला जपतो. परमेश्वर मेंढपाळ माझा, मजला कसली भीती, दिवस रात्र माझ्या सांगाती, मजवर त्याची प्रीती, मजवर त्याची प्रीती, मजवर त्याची प्रीती. शालोम. मला अजूनही आठवतं, साधारणतः 6व्या वर्गामध्ये आमच्या शिक्षकांनी पूर्ण वर्गाला बाहेर, गावाच्या बाहेर ज्या ठिकाणी कुंभार आपली मडकी तयार करायचा त्या ठिकाणी, म्हणजे एक त्याचा असं समजा की छोटासा कारखाना होता, त्या ठिकाणी घेऊन गेले आणि कुंभार प्रत्यक्ष मडकी त्यावेळेस तयार करत होता. आणि तो संपूर्ण जो अनुभव आहे तो मला अजून जसाच्या तसा आठवतो. आणि त्या वातावरणामध्ये अगदी मोकळं सगळं रान होतं. नदीच्या काठी त्याने आपला हा छोटासा कारखाना सुरू केलेला होता. आणि मग कशा प्रकारे तो माती आणायचा, त्याने कशा प्रकारे त्याच्यामध्ये पाणी वगैरे वगैरे, काही गवत वगैरे असं मिश्रण करून ठेवलेलं होतं, काही वेगळ्या प्रकारचं होतं, परंतु मडक्यांच्यासाठी मात्र एक चांगल्या प्रकारची माती. आणि मग त्यापासून मग त्याने जो मातीचा गोळा आहे तो त्या चाकावर ठेवला आणि त्यातून सुंदर पात्र तो तयार करायचा. ती संपूर्ण जी घटना आहे ती खरोखरच आठवणीत राहण्यासारखी अजूनही जशीच्या तशी मला आठवते. तुम्हाला माहीत आहे, ही जी प्रक्रिया आहे अशा प्रकारची, ती कोणत्याही वयामध्ये मोठी आनंदाची असते. उदाहरणार्थ पवित्र शास्त्र बायबलमध्ये इर्मयासारखा संदेष्टा तो सुद्धा एका कुंभाराच्या घरी गेला आणि ती संपूर्ण प्रक्रिया जशीच्या तशीच, आपण त्याला म्हणूया 2000 वर्षापूर्वी आणि आता त्याच्यामध्ये काहीही फारसा फरक झालेला नाही आहे. आणि त्याने ती पाहिली. पण त्या ठिकाणी जसं आम्हाला शिक्षक घेऊन गेले
या ठिकाणी इर्मयाच्या बाबतीत असं झालं की देव त्याला घेऊन गेला. म्हणजे देव प्रत्यक्ष त्याच्याबरोबर चालत गेला नाही, परंतु देवाने त्याला सांगितलं की तू कुंभाराच्या घरी जा. तुम्ही म्हणाल की ही घटना मोठी मजेदार वाटते, आणि खरी गोष्ट आहे, तसंच ते आहे. आणि इर्मयाचं पुस्तक अध्याय 18 आणि 1 ते 12 वचनांच्या मध्ये हे आपल्याला आढळतं. मी आपल्यासाठी ते वाचतो. परमेश्वरापासून जे वचन इर्मयाला प्राप्त झाले ते हे: उठ, कुंभाराच्या घरी जा, तेथे मी तुला आपली वचने ऐकवीन. मी कुंभाराच्या घरी गेलो, तो चाकावर काम करीत होता. कुंभार मातीचे पात्र घडीत होता. ते त्याच्या हाती असताच बिघडून गेले. मग त्याला पाहिजे तसे त्याने त्याचे दुसरे पात्र घडविले. तेव्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले: हे इस्रायलाच्या घराण्या, या कुंभाराप्रमाणे मला तुमचे पाहिजे ते करता येत नाही का, असे परमेश्वर म्हणतो. हे इस्रायलाच्या घराण्या, पहा, कुंभाराच्या हाती मती असते तसे तुम्ही माझ्या हाती आहात. एवढे राष्ट्र अस्थवा राज्य समूळ उपटून नष्ट करीन, असे मी एकदा बोललो. तरी पण ज्या राष्ट्राविरुद्ध हे मी बोललो ते आपली दुष्टता सोडील, तर त्यावर जे अरिष्ट आणण्याचा माझा विचार होता त्याविषयी मला अनुताप होईल. एखाद्या राष्ट्राची अथवा राज्याची लागवण करून ते मी स्थापन, असे मी एकदा बोललो. तरी पण माझ्या दृष्टीने जे वाईट ते करून त्याने माझे वचन पाळले नाही, म्हणून त्याचे मी हित करीन म्हणून बोललो, त्याविषयी मला अनुताप होईल. तर आता यहुदाचे लोक, येरुशलेम निवासी यास जाऊन सांग, परमेश्वर म्हणतो, पहा, मी तुम्हावर अनर्थ योजित आहे, तुम्हाविरुद्ध मनसुबा योजित आहे. तुम्ही सगळे आपापल्या कुमार्गापासून वळा, आपल्या चालीरीती सुधारा. तरी ते म्हणतात, काय उपयोग? आम्ही आपल्या मनसुब्याप्रमाणे चालणार, आम्ही सर्व आपापल्या दुष्ट मनाच्या हट्टाप्रमाणे करणार. यास्तव परमेश्वर म्हणतो, राष्ट्रामध्ये चौकशी करून पहा, अशा गोष्टी कोणी कधी केल्या ऐकल्या आहेत काय? इस्रायलाच्या लोकांनी असल्या प्रकारचे बोल दिलेत, असल्या प्रकारचे उत्तर दिलेत, असं ह्या ठिकाणी रेखाटलेलं आहे. मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये अगदी स्पष्टच आहे. आपल्याला फारसं यातून जे स्पष्टीकरण आहे याची गरज नाही. ह्या ठिकाणी इर्मया आहे आणि इर्मयाला सांगतो आहे, देव सांगतो आहे की तू कुंभाराच्या घरी जा. अजूनही खेड्यापाड्यामध्ये कुंभार वाडे आहेत आणि त्या ठिकाणी हे दृश्य आपल्याला अजूनही पाहायला मिळू शकतं. थोडक्यात म्हणजे असं दिसतं की त्या ठिकाणी परमेश्वर त्याच्या संगती बोलतो. त्या कुंभारच्या ठिकाणी गेल्यानंतर ज्यावेळेस ते पातेलं आहे मातीचं ते तयार होत असतं, त्यावेळेस प्रत्यक्ष बोलतो देव त्याच्या संगती. म्हणजे थोडक्यात म्हणजे देव प्रत्यक्ष इर्मया संगती त्या कुंभाराच्या घरी गेला आणि त्याला दाखवत होता की कोण आहात तुम्ही. म्हणजे आता सुरुवातीलाच आपल्याला दिसतं की देव हा मनुष्य जातीचा, ह्या संपूर्ण विश्वाचा, प्रत्येक व्यक्तीचा कुंभार आहे, निर्माता आहे. आपण प्रत्येकजण त्याने निर्मिलेली एक वस्तू आहोत, एक पात्र आहोत. स्पष्टपणे ह्या ठिकाणी सांगितलं. मग राष्ट्र असो की राष्ट्रांचे विचार असो की राष्ट्रांचे वेगवेगळ्या प्रकारचे संस्कृती असो, ती जुनी असो की नवीन असो, ह्या सर्वांच्या पाठीशी मग एक कुंभार आहे, एक निर्माता आहे, त्याचा हेतू आहे त्याच्यामध्ये. आणि पुढे आपल्याला हेही दिसतं की यहुदी लोकांनी किंवा इस्रायल लोकांनी मात्र तो देवाचा हेतू त्या निर्मितीच्या पाठीशी होता, तो पूर्ण केलेला नाही आहे. या ठिकाणी स्पष्टपणे लक्षात सुरुवातीलाच आपण आणायला पाहिजे की मी वैयक्तिकरीतीनं, माझं कुटुंब आणि माझं सगळं अस्तित्व, माझा भूतकाळ,
भविष्यकाळ, वर्तमान काळ, ह्या सगळ्या काही गोष्टी त्या कुंभाराच्या म्हणजे देव जो सार्वभौम सर्वश्रेष्ठ निर्माण करता आहे, तो ह्या सृष्टीचा आणि माझा निर्माण करता आहे, त्याच्या हाती आता सध्या आहे. त्याने निर्मिती केली आणि ठेवून दिली असं नाही, परंतु तो तुम्हाला आणि मला आता सुद्धा त्याच्या हातामध्ये निर्माण करतो आहे असं चित्र आपल्याला वचन 5 पासून दिसतं की हे इस्रायल लोक हो, तुम्ही माझ्या हातात आहात आणि हातात आहात म्हणून तुमची जी निर्मिती आहे ती आता सध्या चालू आहे, वर्तमानामध्ये ती चालू आहे. म्हणजे आपल्या प्रत्येकाचं जीवन हे देवाच्या हातात आहे आणि त्याची निर्मिती तो सदैव करत असतो आणि करीतही आहे. आणि म्हणून ह्यावरून आपल्याला स्पष्ट दिसतं की आपल्या जीवनातील देवाचा जो हात आहे, जो निर्मितीचा आणि घडवण्याचा जो हात आहे, तो अजून संपलेला नाही. त्याने तो काढून घेतलेला नाही. मात्र इस्रायल लोकांनी काहीतरी त्यांच्या जीवनातून टाकून दिलं, काढून टाकलं. त्यामुळे मात्र देवाने आपले विचार बदलावे लागलेत असं ह्या ठिकाणी स्पष्ट आपल्याला दिसून येतं. पुढे असं म्हणतो की परमेश्वराचे वचन मग त्याला प्राप्त झालं. हे इस्रायलाच्या घराणा, ह्या कुंभाराप्रमाणे मला तुमचे पाहिजे ते करता येत नाही का, असे परमेश्वर म्हणतो. हे इस्रायलाच्या घराणा, पहा कुंभाराच्या हाती माती असते तसे तुम्ही माझ्या हाती आहात. आता सध्या वर्तमानामध्ये ही जी माती आहे, हे जे पात्र आहे, हे जे घडवणं आहे, हे आता चालू आहे. आणि म्हणून आपल्याला जर कधी असं वाटत असेल की नाही आता माझ्या जीवनामध्ये काही असं नाही आहे, माझ्या दैवात होतं आणि माझ्या कपाळावर लिहिलेलं होतं, आता ते घडलेलं आहे, ते विसरून जा. कारण देव अजूनही त्याचा हात जो आहे आपल्या जीवनामध्ये, जो घडवण्याचा हात आहे, तो अजूनही आपल्यामध्ये आहे, आपल्या जीवनामध्ये आहे. ते त्याने सोडलेलं नाही आहे. नाहीतर मग आपल्या जीवनामध्ये असं घडलं असतं तर मग जे काही आहे ते बदललंच नसतं. पण देव असं म्हणतो की अजूनही तुम्ही माझ्या हातामध्ये आहात, जशी माती कुंभाराच्या हाती असते. 7व्या वचनामध्ये एखादे राष्ट्र अथवा राज्य समूळ उपटून नष्ट करीन असे मी एकदा बोललो, तरी पण ज्या राष्ट्राविरुद्ध हे मी बोललो ते आपली दुष्टता सोडील, तर त्यावर जे अरिष्ट आणण्याचा माझा विचार होता त्याविषयी मला अनुताप होईल. एखाद्या राष्ट्राची अथवा राज्याची लागवण करून ते मी स्थापिन असे मी एकदा बोललो, पण माझ्या दृष्टीने जे वाईट ते करून त्यांनी माझे वचन पाळले नाही, म्हणून त्यांचे मी हित करून म्हणून बोललो त्याविषयी मला अनुताप होईल. आपल्याला या ठिकाणी 7 आणि 8 वचनामध्ये सांगितलेलं आहे की देवाची योजना आहे लोकांच्यासाठी, त्यांच्या जीवनासाठी, ह्या पूर्ण राष्ट्राच्यासाठी. आणि पुन्हा एकदा तीच गोष्ट आपल्या वैयक्तिक जीवनासाठी आहे की आपल्या प्रत्येकासाठी देवाची चांगली आणि उत्तम योजना आहे आणि ती तो पूर्ण करू इच्छितो आणि करेलच. कारण अजूनही प्रत्येक विश्वासणारा प्रत्येक व्यक्ती हा देवाच्या हातामध्ये आहे. परंतु 9वं वचन एक विशेष रीतीनं समर्पक आहे की ज्याच्या बाबतीत आपल्याला पुष्कळदा ऐकायला मिळतं व्यावहारिक दृष्टिकोनातून. एखाद्या राष्ट्राची अथवा राज्याची लागवण करून ते मी स्थापिन असे मी एकदा बोललो, तरी पण माझ्या दृष्टीने जे वाईट ते करून त्याने माझे वचन पाळले नाही, म्हणून त्यांचे मी हित करीन म्हणून बोललो त्याविषयी मला अनुताप होईल. मंडळी, ह्या ठिकाणी एक शब्द आलेला आहे की जो नेहमी आपल्याला ऐकायला मिळतो शेजाऱ्या पाजारांच्या, आपल्या समाजामध्ये हित, स्वतःचं हित पाहणं, कुटुंबाचं हित पाहणं, आपल्याच लेकरांचं हित पाहणं, आपल्या समाजाचं हित पाहणं आणि नव्हे मग आपल्याच लोकांचं, राष्ट्रांचं वगैरे हित पाहणं. नक्कीच ह्या ठिकाणी हे आपल्याला ऐकायला मिळतं आणि याच्यामध्ये
फारसं असं वाईट नाही आहे, पण त्यामध्ये जर दुष्ट प्रवृत्ती असेल, ह्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, माझ्या दृष्टीने वाईट करून त्यांनी त्याची वचनं पाळली नाहीत, देवाची वचनं पाळली नाहीत. हो, हित आपण बघत असतो, परंतु त्या हितामध्ये जर काही खोटे नाटेपणा असेल, वाईटपणा असेल, दुष्ट प्रवृत्ती असेल, हित व्हावं, हेवे धाव्यातून जर ते व्हावं असं जर आपल्याला वाटत असेल, तर मात्र देवाच्या दृष्टिकोनातून ते अयोग्य आहे, ते उलट अहिताचं आहे. त्याच्याने अहित होणार नाही, उलट जे लोक तसे करतायत त्यांचंच नुकसान होते, सामाजिक, वैयक्तिक, मानसिक आणि त्याचप्रमाणे आर्थिक, ह्या सगळ्या गोष्टींचं नुकसान जर ते हित स्वार्थाच्या पोटी आणि खोटेपणातून, दुष्टतेतून जर असेल, तर मग देव असं म्हणतो की ते होणार नाहीत. कारण पुढचं वाक्य असं आहे त्याच्यामधलंच की त्याविषयी मला अनुताप होईल. म्हणजे काय? ते मी थांबेन, ते होणार नाही. कारण ज्या कार्यासाठी आणि ज्या हेतूसाठी हे पात्र तयार होत आहे, त्या पात्राचा पूर्ण विचारच बदललेला आहे. कारण नंतर आपल्याला ते दिसत आहे आणि समजत आहे. पुढे 11 वचन असं म्हटलेलं आहे, तर आता यहुदाचे लोक यरुशलेम वासी यास जाऊन सांग, परमेश्वर म्हणतो, पहा मी तुम्हावर अनर्थ योजित आहे, तुम्हा विरुद्ध मनसुबा योजित आहे. तुम्ही सगळे आपापल्या कुमार्गापासून वळा, आपल्या चालीरीती सुधारा. तरी ते म्हणतात काय उपयोग? जर असं आहे, जर या समाजाला असं वाटतं, देव असं म्हणतो, अर्थात इर्मया संदेष्टाच्याद्वारे हा संदेश चालू आहे त्यांच्यासाठी, ह्यामध्ये जर तुम्हाला असं वाटतं की आपण बदल करून टाकावा, बदल व्हावा, देवाची इच्छा आणि देवाचा हेतूच आमच्या जीवनातून पूर्ण व्हावा, असं जर तुम्हाला वाटत असेल, तर मग त्या ठिकाणी त्याने एक उपाय ह्या 11व्या वचनापासून सांगितलेला आहे. मंडळी, हे वैयक्तिक आहे, सामाजिक आहे आणि राष्ट्रीय आहे. कारण माणसाची दुष्टता आणि जी आपण म्हणतो लबाडी आणि हेवेदावे आणि फसवेगिरी, ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या एवढ्या वाढलेल्या आहेत. ह्या आधुनिक जगामध्ये आपल्याला असं दिसतं, इतके चांगले शोध आहेत, आपल्या प्रत्येकाकडे मोबाईल्स आहेत, परंतु ह्या सगळ्यांचा उपयोग आपल्याला असं दिसतं की दुष्टतेसाठी त्याचा उपयोग होतो आहे. आपल्या तरुण लोकांच्या मध्ये आणि मंडळींच्या मध्ये त्यांना हे सगळं आता आपल्या हातात आहे. सगळी माहिती आणि सगळ्या जगाची जी काही घडामोडी आहेत, ती सगळी कोणत्याही विषयाची, कोणत्याही बाबतीत, तांत्रिक असो की सामाजिक असो की आध्यात्मिक असो, ही सगळी माहिती त्यांच्या हातामध्ये आहे तरुणांच्या. प्रश्न असा आहे की आज त्याचा उपयोग पुष्कळदा किती दुष्ट आणि वाईट रीतीने करण्यात येतो, हे आपल्या सगळ्यांना वर्तमानपत्रामधून, टीव्हीच्या न्यूजमधून आजही आपल्याला ऐकायला मिळतं आहे. याचा अर्थ असा की हे जे पात्र आहे, परमेश्वराच्या हातातलं मातीचं पात्र आहे. आपण शेवटी माती आहोत. हे मातीचं पात्र आहे, तो घडवतो आहे, परंतु ह्या मातीनेच मात्र उलट असल्या प्रकारच्या योजना वैयक्तिक रीतीनं दुष्टतेकडे, वाईट मार्गाकडे ते गेलेले आहेत, म्हणून असं सांगितलेलं आहे. आणि मग इर्मयाने त्यांना असा संदेश दिलेला आहे, तुम्ही सगळे आपापल्या कुमार्गापासून वळा, आपल्या चालीरीती सुधारा आणि देवाच्या वचनाला पाळा. देवाच्या वचनाचा तुम्ही पालन करा. इतकंच केवळ नव्हे, सर्व चालीरीती ह्या बदलून टाका आणि कुमार्गापासून पूर्णपणे वळा. पूर्णपणे वळणं म्हणजे ज्याला आपण म्हणतो अबाउट टर्न. म्हणजे जर एखादी व्यक्ती पूर्वेकडे जात असेल, तर पूर्णपणे पश्चिमेकडे त्याच्या जीवनाची दिशा, विचारांची दिशा, वागण्याची दिशा
चालण्याची चालीरीती, आपल्या चालीरीती कशा आहेत, कशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये आपण काय करतो आणि कोणत्या प्रकारच्या चालीरीती आहे, ह्या सगळ्यांच्या मध्ये तुम्ही आमूलाग्र बदल करा आणि देवाच्या चरणी लागा आणि ह्या सर्व गोष्टींच्या बाबतीत देवाला क्षमा मागा. तो आपल्याला क्षमा करेल. तुम्हाला माहिती आहे, यशायाच्या ग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे की तुमची पापे लाखीसारखी लाल असतील, म्हणजेच खूपच झालेली आहेत ती तुमच्या जीवनामध्ये आणि तुम्हालाही असं वाटतं की आता त्याच्यावर काही दुसरा इलाज नाही. देव म्हणतो की माझ्याजवळ तो इलाज आहे. तुम्ही वळा, चालीरीती बदला पूर्णपणे आणि तुमच्या जीवनामध्ये पुन्हा तुमचं हित होईल आणि जो देवाचा उद्देश तुमच्या जीवनामध्ये आहे, ह्या पात्रासाठी, ह्या जीवनासाठी, तो पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. तरी ते म्हणतात, देवाने एवढा स्पष्ट संदेश इर्मयाच्या द्वारे त्या लोकांना दिला, त्या राष्ट्राला दिला, मात्र त्याच्या उलट ह्या लोकांनी अशी प्रवृत्ती दाखवली. इथं वाक्य वापरलेलं आहे. ते म्हणतात, हा काय उपदेश, हे काय सांगणं आहे. थोडक्यात म्हणजे आम्हाला हा उपदेश नको. इर्मया, तू काय सांगतो आहेस, ह्याचा काही उपयोग नाही आमच्यासाठी. आम्हाला असं पाहिजे की जेणेकरून ह्या जगामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला आपोआप मिळतील. त्या दुष्टतेच्या पद्धतीने असो, खोट्या मार्गाने असो की कशाही असो. आणि म्हणून हा कोणता उपदेश तू सांगतो आहेस, असा प्रत्यक्ष एक उत्तर त्यांचा रिस्पॉन्स आला. या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे 12 वचनामध्ये. तरी ते म्हणतात, काय उपयोग आहे हा, काय उपदेश आहे हा. मला असं वाटतं की आज जग तेच सांगताय. काय सांगताय तुम्ही, आम्हाला ते ऐकायचं नाही, असा त्याचा अर्थ आहे. मला असं वाटतंय आज जगामध्ये मानव जातीची प्रवृत्ती, मानव जातीचे विचार, मानव जातीचा आवाज तोच आहे. इतकंच कळलं, परंतु लोकांनाही तसंच ऐकायला पाहिजे. जे देवाचा संदेश आहे, जगाचं सत्य आहे, ते ऐकायला नको आहे. आणि म्हणूनच टी व्हीवरचे कार्यक्रम, रेडिओवरचे कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम जे काही आहे, सिनेमे आहेत वगैरे वगैरे, त्याच्यामधून हा संदेश येतो जो लोकांना पाहिजे असतो. ह्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की ह्या लोकांची प्रवृत्ती देवाचा संदेश न ऐकण्याची होती. आणि मग पुढे असं म्हटलेलं आहे, आम्ही आपल्या मनसुब्याप्रमाणे चालणार, आम्ही सर्व आपापल्या दुष्ट मनाच्या हट्टाप्रमाणेच करणार. मंडळी, ह्या लोकांनी हा अट्टहास केला की आम्ही आमचंच जे काही आहे तसंच करणार आहोत. बदलण्याचा त्यांचा विचार नाही, फिरण्याचा त्यांचा विचार नाही, देवाचं वचन ऐकण्याचा त्यांचा विचार नाही. आणि म्हणून त्याचा परिणाम असा आहे, राष्ट्रामध्ये चौकशी करून पहा, अशा गोष्टी कोणी कधी ऐकल्या आहेत काय. असा समाज, असे लोक आपण कधी ऐकलेले आहेत का. आणि त्याचं उत्तर आहे की ते सर्वीकडे आहेत, आपल्या आजूबाजूला आणि आपल्या सर्व प्रांतांच्या मध्ये जिकडे तिकडे ही प्रवृत्ती आहे. मग त्याचा परिणाम पुढे असा दिसतोय की देवाने त्यांच्यावर जे काही आशीर्वाद होते, जे काही हित होते, जे काही चांगला उद्देश होता, तो पूर्णपणे त्यांच्यापासून विभक्त केला. आणि ह्या लोकांच्यावर त्याच्यानंतर विनाश काल आला. मंडळी, ह्याचा उद्देश हाच आहे की आपल्या सगळ्यांचा कुंभार, निर्माता हा देव आहे आणि त्याच्या हातातली माती आपण आज आहोत. त्याने एकदा आपल्याला तयार केलं आणि टाकून दिलं ह्या जगामध्ये. कसेही वागा, कसे काहीही कामं करा आणि कसंही तुम्ही जगा, असं त्याने ठेवलेलं नाही आहे. तर अजूनही आपण त्या देवाच्या हातातील माती आहोत, त्याच्या हातातले पात्र आहोत. तो आपला निर्माता आहे, अजूनही घडवतो आहे, वेळ गेलेली नाही. आणि म्हणून आपण सर्वजण पुन्हा परतू, पुन्हा त्याच्या चरणी लागू, प्रभू येशू ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार करू. माझी खात्री आहे की देव आपलं जीवन पूर्णपणे बदलेल आणि आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही.
प्रार्थना करू. आमच्या प्रभुदेवा, आमच्यावर जी तुझी कृपादृष्टी आहे ती तशीच ठेव. आम्हा प्रत्येकाला तुझ्या हातातच ठेव आणि जसं तुला तुझ्या उद्देशाप्रमाणे घडवायचं आहे तसंच तू आम्हाला घडवीत राहा आणि ते बदलण्याची शक्ती आम्हास तू दे. आता देवजो बाप ह्याची प्रीती, देवजो पुत्र ह्याची कृपा आणि देवजो पवित्र आत्म्याची सहभागिता आपणा सर्वाबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन.